आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांची याचिका ग्राह्य, याचिकेच्या सुनावणीची तारीख अजूनही मिळाली नाही। दिशा सालियनचे आईवडील दबावाखाली आहेत। 5 वर्षांनंतर असं काय घडलं? किशोरी पेडणेकरांचा सवाल, कोर्टात रितसर उत्तर दिलं जाईल। पेडणेकरांची प्रतिक्रिया, राजकारण हे व्यक्तिगत द्वेषातून करायचं नसतं। सध्या व्यक्तिगत द्वेषातून त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत। दिशा सालियन प्रकरणावरून बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, सर्वजण अलर्टवर रहा, गडबड करू नका, वादात अडकला तर मंत्रिपद गमावून बसाल। अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आज 3रा दिवस, आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा। खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी, अन्याय करणारेच आझाद मैदानावर आंदोलन करतायत। खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया, वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या आणि देवस्थानांच्या जमिनी बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार। अहिल्यानगर जिल्ह्यामधील जमिनींबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण। नागपूर राड्या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग 2 ते 3 दिवसांमध्ये सरकारला अहवाल सादर करणार। काँग्रेस मुस्लिमांची मतं घेतं, मात्र राड्यामध्ये एकही नेता पुढे आला नाही। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा आरोप, तसंच निर्दोष व्यक्तीवर कारवाई न करण्याचं आवाहन। शिवरायांबद्दल बरळणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। कोरटकरच्या याचिकेची प्रत अद्याप मिळालेली नाही। सरकारी वकिलांची माहिती, कोल्हापूर पोलिसांकडून विदर्भात फरार कोरटकरचा शोध सुरू। विधानसभेत भाजप आमदार निलेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी। दोघांकडून एकमेकांना अरेतुरेची भाषा, तर सभागृहाचा सन्मान राखा। दोघांनी आपापल्या प्रतोदांकडून शिका। तालिकाध्यक्ष योगेश सागर यांनी दोघांनाही सुनावलं।